गोंदिया जिले में पंजीकृत लगभग 12,000 संस्थाओं में से 5,000 से अधिक संस्थाएं केवल कागजों पर ही चल रही है। यह चौंकाने वाला खुलासा हुआ। स्कूल, कॉलेज, मंदिर, मस्जिद, चर्च, अस्पताल, अनाथालय, वृद्धाश्रम जैसी संस्थाएं वास्तविक कार्य न करते हुए सिर्फ नाम मात्र के लिए अस्तित्व में है। सहायक धर्मादाय आयुक्त दिशा पजाई ने मार्गदर्शन में चलाए जा रहे विशेष निरीक्षण अभियान में यह बात सामने आई है। इन संस्थाओं ने न तो आय व्यय का लेखा जोखा प्रस्तुत किया है और न ही ट्रस्ट से जुड़े परिवर्तन व संपत्ति की जानकारी दी है। कई संस्थाएं सरकारी सुविधाओं का लाभ लेकर भी पारदर्शिता नहीं बरत रही। अब तक गोंदिया, आमगांव, तिरोड़ा, सालेकसा, देवरी, अर्जुनी, मोरगांव, सड़क अर्जुनी और गोरेगांव तालुकों में 100 से अधिक संस्थाओं को नोटिस जारी किए जा चुके हैं। दिशा पजाई ने स्पष्ट किया है कि महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट अधिनियम के अंतर्गत नियमों का पालन न करने वाली संस्थाओं पर अब सख्त कार्रवाई की जाएगी। आज तारखेत गोंदियामध्ये जवळपास एक 10,000च्या वर संस्था नोंदणीकृत आहेत, पण फक्त कागदावर असल्याचे जेव्हा मी इथे जॉईन झाली तेव्हा लक्षात आले। त्याच्यामुळे या संस्थांना त्यांच्या कार्याबाबत जाणीव व्हायसाठी नोटीस चालू केली। त्या ज्या 10,000च्या वर संस्था नोंदणीकृत आहेत, पण त्यापैकी जवळपास 50% कागदावरच असल्याचे आढळून आले। कागदावर म्हणजे फक्त ज्या शासकीय सोयी सवलती आहेत त्यांचा लाभ घेण्यापुरत्या, पण प्रत्यक्षात त्यांचे बदल अर्ज दाखल नव्हते, कुठल्याही संस्थेचा लेखाजोखा नव्हता। त्या संस्थांच्या अंडर जे शाळा, कॉलेजेस आहेत त्याची कुठेही परिशिष्ट 1 वर नोंद असल्याचे आढळून आले नाही। अशा संस्थांना सुरुवातीला नोटीस देऊन जे कागदपत्र आहेत ती पूर्तता करण्यासाठी संधी देण्याची प्रोसेस या कार्यालयातर्फे चालू झाली आहे। त्या बाबतीत विश्वस्तांनी काम चालू केलेलं आहे। त्यांच्यामध्ये जो ॲक्च्युअल ते जनतेच्याच पैशांनी लाभ घेत आहेत तो त्यांच्या ऑडिटमध्ये आल्याचं दिसून येत नाही आणि ऑडिटच दाखल नाही आहे। मी गोंदिया जिल्ह्यातील जेवढ्या नोंदणीकृत संस्था आहेत त्यांच्या विश्वस्तांना असे आवाहन करते की न्यासाच्या मालकीची जी मालमत्ता आहे, शाळा, कॉलेज असो की बाकी कुठलेही, त्या तात्काळ परिशिष्ट 1 वर अभिलेखावर घेण्याची आपण प्रक्रिया चालू करावी, जेणेकरून ती न्यासाच्या मालकीची होईल। महाराष्ट्र टीवी 24 के लिए अभिषेक भटनागर, गोंदिया।